नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला कटलेटसाठी मी हे पनीर घेतले. पनीर जरा किसून घेतले बारीक फोडी करून. कोथिंबीर घेतली, हे बटाटे घेतले थोडे त्यात टाकायला. धने जिरे पावडर घेतले, धने जिरे पावडर. थोडस कॉर्नफ्लॉवर घेतले, मिरचीची पेस्ट केली, आलं लसूण आहे ते आपण सगळं मिक्स करूया. हे मी तळायसाठी असं फ्राय करायसाठी रवा घेतलाय. तर आपण पनीर मी हे बारीक किसून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण हे बटाटे असे बारीक कुस्करून घ्यायचे. छानपैकी बटाटे मॅश करून घ्यायचे. पनीर मध्ये कोथिंबीर घालायची, थोडे धने जिरे पावडर टाकायचं, थोडी पेस्ट करायची मिरचीची. थोडीशी मी आलं लसूणची पेस्ट टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला छानपैकी. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया कटलेटसाठी. थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया. आता हे सगळं आपण मिक्स केलंय. तर मी ह्याच्यामध्ये गॅस पेटवून भांडे ठेवले. असे कटलेट तयार करायचे, असे गोल गोल करायचे असे गोळे, आणि हे असे हातावरती वडे थापायचे असे. छानपैकी करून घेतले. आता हे आपण रव्यामध्ये असेल, नाही तर ब्रेड कप्स असले तरी त्याच्यामध्ये असे घोळून घ्यायचे चांगले, आणि हे फ्राय करायचे. असे मी बनवून घेतले. असे छान बनवून घेतले. हातावरतीच घ्यायचे आपण हे बनवून. हे फ्राय करत ठेवले. हे लहान मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी चांगले दिसतात आणि लागतात. आता कटलेट आपले तयार आहेत. छानपैकी फ्राय झाले. उलटून अशा प्रकारे आता हे कटलेट आपले तयार झाले आहेत. आपण डिश मध्ये काढून घेऊया.
छान करायचे फ्राय झाले छान. ते खायला पण मुलांना आवडतात. आता हे मी कटलेट तयार झाले. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.